आणि आता पुढची बातमी आहे ती राज्यातल्या आमच्या अशा प्रेक्षकांसाठी की जे पक्के शेतकरी आहेत। तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही आता पेरण्यांची तयारी सुरू केली असेल, तुमचे वरुणराजाकडे डोळे लागलेत, तसे खरं तर महाराष्ट्राचेही लागलेत। मात्र एक विनंती वजा सूचना हवामान विभागानं पुन्हा एकदा तुमच्यासारख्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी केली आहे, आणि ती म्हणजे पेरण्यांची घाई करू नका, कारण औपचारिकपणे वरुणराजाचं मोसमी पावसाचं आगमन अजून व्हायचं आहे। महिन्याभराआधी 106% अधिक पाऊस बरसेल असं भाकीत भारतीय हवामान खात्यानं केल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या। मात्र जसजसे दिवस उलटू लागलेत तसतशी पावसाच्या अंदाजाची टक्केवारी घसरू लागली आहे। त्यातच दरवर्षीच्या तुलनेत देशभरात गेल्या 15 आठवड्यात 22% पाऊस कमी झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय। एकतर केरळला तो उशिरा आला, 1 जूनला येतो जनरली, त्याच्याऐवजी तो 8 जूनला आला, तिथं आठवडाभर उशीर। त्याच्यानंतर पुढे आपल्याकडे येणं अपेक्षित होतं, पण मध्येच त्याची वाटचाल खंडित झाली। त्याच्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे एल निनो हा जरी गेला असला तरी जाता जाता त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत। मान्सूनची वाटचाल सध्या धीम्या गतीनं असून आणखी काही दिवसात जोरदार पाऊस बरसेल असं सध्या तरी हवामान खात्याला वाटत नाहीये। देशासह राज्यात भीषण दुष्काळ आहे। मराठवाड्याला तर 3 वर्षांपासून वरुणराजानं हुलकावणी दिली आहे। हवामानाचा अंदाज दाखवल्यानुसार आम्ही कसं कर्ज काढून बियाण्याची तयारी केलेली आहे, तरी पण आता 15 तारखेच्या आत आमची लागवड झालेली नाही। इथून पुढे आम्हाला काही एवढे उत्पन्न होईल असं वाटत नाही, परंतु पाऊस जर कंटिन्यू राहिला तर थोडंफार आम्ही त्याला करू शकतो। म्हणून आज बी भरण सगळ्या शेतकऱ्यांनी घरात आणून ठेवलेलं आहे, आणि ते जर लावलं आणि जर दुर्दैवानं जर पाऊस पडला नाही सतत लगत, तर जर दुबार पेरणीचं संकट जर शेतकऱ्यावर आलं तर आता डबल बी बियाणं आणण्याची ताकद शेतकऱ्यात राहिली। नव्या दमानं शेतकरी पुन्हा कामाला लागलाय। सध्या काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली असली तरी पेरणीची घाई करू नका असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलंय। हमने फार्मर्स को ये बताया किशन भाई को, आप उसको लैंड प्रिपरेशन करके रखिए, क्योंकि जब भी मानसून आएंगे तभी आप हम सही बताएंगे, तभी आपको जो कॉटन है, सोयाबीन है, पाल्सेस है, उसको शो करना है। अभी नहीं शो करने का, क्योंकि अभी हमने लैंड प्रिपरेशन ही करना है, क्योंकि जब रेनफॉल मानसून का आता है वो 2-3 दिन का कांस्टेंट होता है, उसके टाइम सोइंग का जो है एक अच्छा एनवायरनमेंट रहता है। येत्या 4 ते 5 दिवसात कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रात मान्सूनसाठी आवश्यक परिस्थिती निर्माण होईल असा आशावाद भारतीय हवामान खात्याला आहे। जूनचा अर्धा महिना उलटलाय, मात्र अजूनही बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागलेत। त्यामुळं आणखी उशीर न करता लवकर बरसावा इतकंच। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।